आज जर महाराष्ट्राला रक्ताची गरज असेल, बलिदानाची गरज असेल तर ते शिवसैनिक देतील। RSS वाले असं कुठलंही बलिदान कधीही देणार नाही, ते गोमूत्र देतील। अशा प्रकारचं विधान काल उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधून केलेलं आहे। काल उद्धव ठाकरे मुंबईमधून जे जे बोललेले आहे ते आज आपल्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी इतकं आवश्यक आहे की हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलंच पाहिजे। काल उद्धव ठाकरे अत्यंत फॉर्ममध्ये होते, हायेस्ट त्यांच्या लेवलला। कारण मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याचा निकाल लागला, भाजपने खूप मोठी सरकारी यंत्रणा वापरून मशीन्स सोबत खेळ करून जो काही निकाल आपल्या समोर ठेवलेला आहे, या सगळ्या निकालातनं जे काही महाराष्ट्राच्या मनाचं नुकसान झालं होतं, सगळ्यांना वाईट वाटलं होतं, याच्यातून बाहेर पडत काल पहिल्यांदा निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक जाहीर मेळावा घेतला। याच्यामध्ये ते असं म्हणतात की मला बघायचं होतं कोण माझ्या बाजूने आहेत, माझ्या बाजूने लोक आहेत की नाही, आणि म्हणून हा मेळावा घेतला। आणि उद्धव ठाकरे विचारतात तुम्ही आहात का माझ्यासोबत, आणि त्यावेळेला समोर बसलेली एवढी अफाट गर्दी ज्या उत्साहाने हो आम्ही आहोत म्हणून हात वर करून उत्तर देतात, ते पाहून मला इतकं बरं वाटलं। मला असं वाटलं की नाही, आपला देश वाचणार आहे, हे महाराष्ट्र वाचणार आहे, आणि हे जे फालतू गुजराती व्यापारी, स्वार्थी व्यापारी वृत्तीचे जे लोक आज सत्तेमध्ये बसलेले आहे महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये सुद्धा, यांना घालवण्यासाठी हीच ऊर्जा आपल्याला आज पाहिजे आहे। समोर बसलेले जे जे हे सगळे शिवसैनिक होते त्यांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे। तुम्ही असेच आपल्या या विचारावर ठाम राहा, तुम्ही असेच या गोष्टीवर ठाम राहा की आपल्याला आपला महाराष्ट्र हे गुजरात्या लोकांसोबत, या सगळ्या व्यापारी लोकांपासून वाचवायचं आहे। हे जे काही आज सत्तेमध्ये बसलेलं सरकार आहे, याच लोकांनी महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातला पळवलेले आहे, महाराष्ट्रातला रोजगार गुजरातला पळवलेला आहे, महाराष्ट्राचं जे काही डायमंड हब होतं ते गुजरातला पळवलेलं आहे। याशिवाय कोविडच्या काळामध्ये हेच लोक होते ज्यांनी प्रयत्न केला की गुजरातला सगळ्यात जास्त आरोग्याची मदत मिळेल आणि महाराष्ट्राला कमी आरोग्याची मदत मिळेल। हे इतके स्वार्थी वृत्तीचे आणि फालतू लोक आहेत। या सगळ्यांना सत्तेपासून हलवायचं असेल तर महाराष्ट्राची ही जी ऊर्जा आहे ही खूप जास्त गरजेची आहे। उद्धव ठाकरे जे काल बोलले ना, मला एकदम सुभाषचंद्र बोस यांची आठवण झाली। आणि काल योगायोगाने सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती। मला असं वाटलं कुठेतरी त्यांचं काहीतरी येऊन गेलं, काहीतरी शिवलंय उद्धव ठाकरे यांना। कारण सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हीच घोषणा केली होती। सुभाषचंद्र बोस यांच्या समोर जवळपास 5 लाख सैनिकांची फौज होती आणि या सगळ्या सैनिकांना सुभाषचंद्र बोस असं म्हणाले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। आणि काल उद्धव ठाकरे जे म्हणाले की महाराष्ट्राला जर बलिदानाची गरज असेल तर शिवसैनिक देतील। आणि मी तर म्हणते शिवसैनिकच नाही तर महाराष्ट्रामध्ये तमाम बसलेली जी प्रामाणिक जनता आहे, ज्यांना हे कळतंय की देशाला काय गरजेचं आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी नेमकं काय केलं असतं? गप्प बसून राहिले असते का? ढिम्म पाहत बसून राहिले असते का? की बाबा नाही, औरंगजेब एवढी मोठी शक्ती आहे, दिल्लीपासून ते साऊथपर्यंत त्याचं राज्य आहे म्हणून जाऊन त्याच्या सैन्यामध्ये सामील होऊन आरामात बसून खाऊया, अशा प्रकारचे गद्दारी वृत्तीचे शिवाजी महाराज नव्हते। शिवाजी महाराजांचं साम्राज्य छोटं होतं औरंगजेबाच्या समोर, मात्र ते लढले। त्यांच्या सगळ्या प्रत्येक वेळेला जीवाचा धोका होता, मात्र तरीही ते लढले। आणि मी म्हणते की हेच जे काही स्पिरिट आहे तेच महाराष्ट्राला वाचवणार आहे। सुभाषचंद्र बोस यांच्या समोर जे सैनिक होते ते सगळे सैनिक इंग्रजांनी, जर्मनीने आणि जपान्यांनी पकडलेले होते। हे सगळे सैनिक इंग्रजांसोबत लढत होते, म्हणजे इंग्रजांचे सैनिक होते। आणि सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी आणि जापानी सत्ताधाऱ्यांशी असा एक करार केला की तुम्ही जे सैनिक पकडाल ना त्यांना प्लीज मारून नका टाकू, त्यांना जेलमध्ये नका टाकू, माझ्याकडे द्या। या सगळ्या सैनिकांना त्यांनी आपल्याकडे घेतलं आणि त्यांना सांगितलं की हे बघा, आता तुम्ही ब्रिटिशांच्या सोबत लढत होते, तुम्ही त्यांचे कर्मचारी होता, तुम्हाला पगार मिळत होता। आता तुम्हाला एक ठरवायचं आहे की हे जे काही सत्ताधारी आहे हे चुकीचे आहे, त्यामुळे आपल्याला त्यांच्या विरोधात लढायचं आहे। आता वेळ आलेली आहे की देशासाठी रक्त सांडण्याची, आणि तुम्ही जर तयार असाल तर आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हा नारा, याची पार्श्वभूमी ही आहे। आणि म्हणजे त्यांच्या चरित्रामध्ये लिहिल्यानुसार एकही सैनिक परत गेला नाही, एकही सैनिकाने असं म्हणलेलं की नाही आम्ही तयार नाही। इतके सगळे लोक तयार होते। त्यावेळेला
जर का हे या समोर बसलेल्या सगळ्या सैनिकांनी म्हटलं असतं की एवढी बलाढ्य शक्ती आहे ब्रिटिशांची, यांच्या साम्राज्यावर तर सूर्य मावळत नाही, दिसायलाही गोरे आहे, यांच्याकडे सगळा पैसा आहे, अमाप संपत्ती आहे, नको बाबा आपण काय त्यांच्या विरोधात लढायचं, आपण त्यांच्यासोबत राहूया, त्यांच्यासोबत काम करूया, असा जर विचार तेव्हा केला असता तर आज भारत स्वतंत्र नव्हता. भारत स्वतंत्र आहे याचं एकमेव कारण आहे त्या काळामध्ये सुभाषचंद्र बोस असतील, गांधीजी असतील, नेहरू असतील, आपले भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासारखे बलिदान देणारे लोक असतील, यांच्या आतमध्ये एकच गोष्ट होती की समोरचा कितीही बलाढ्य असू दे, मला कळतंय की हे राज्य वाचवायचं आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला टिकवायचा आहे, मराठी अस्मिता टिकवायची आहे आणि म्हणून आपल्याला यांच्या विरोधात लढलं पाहिजे. हे जे काही स्पिरिट होतं त्यावेळेला होतं आणि आज उद्धव ठाकरे जे काही पेरत आहेत शिवसैनिकांच्या मध्ये ते एकदम तीच लाईन आहे. आणि खरोखर मला असं वाटतं की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि सगळ्या शिवसैनिकांपर्यंतही पोहोचवा की मला त्यांचं हे आवडलंय. या उलट अजून उद्धव ठाकरे काय काय म्हणालेले हे मी तुम्हाला सांगते. उद्धव ठाकरे म्हणतात की मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर कोथळा बाहेर काढू. शिवाजी महाराजांचंच उदाहरण दिलंय. ते म्हणतात की आम्ही त्यांना मिठ्याही मारलेल्या आहेत, प्रेमाने मिठ्या मारलेल्या आहेत. याच्या आधीची गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे, ते त्यांच्या सोबत होते. पण ते म्हणतात की जर त्यांनी पाठीत वार केला तर कोथळा बाहेर काढू, आणि पाठीत वार केलेलंच आहे. अमित शहा प्रत्येक वेळेला सांगतात की उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवायची, हे तर गद्दार आहे, हे तर नकली औलाद आहे. अशा गोष्टी भाजपवाले करत असतात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल. त्यांच्यासाठी हे होतं की तुम्ही पाठीत वार केला ना तर आता बघा उद्धव ठाकरे काय आहे. ते पुढे म्हणतात गद्दारांनी वार केले म्हणून उद्धव ठाकरे संपणारा नाही, गद्दारांना गाडूनच मी संपणार. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी हा एक प्रण घेतलेलाच आहे की मी त्यांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यांना गाडल्याशिवाय म्हणताना त्याचा अर्थ असा होतो लिटरली गाडायचं असं नाही, तर त्यांना घरी बसवायचं, लोकशाही मार्गाने त्यांना घरी बसवायचं, सत्तेवरून खाली खेचायचं. कारण सत्तेचा ते दुरुपयोग करत आहे, सत्तेचा गैरवापर करत आहे. हेच लोक आहे की ज्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि साधी त्यांना माफी सुद्धा मागता आली नाही, साधी दिलगिरी व्यक्त करता आली नाही. ते जे काही आपण पाहिलं हे खरोखर भयावह होतं. हे तेच लोक आहे सत्तेमध्ये बसलेले ज्यांनी या महाराष्ट्राला कर्जबाजारी केलेल्या, लिटरली कर्जबाजारी. हे तेच लोक आहे ज्यांनी या महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार ठेवलेला आहे. हे तेच लोक आहे यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भाव दिलेला नाही आहे. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. आज प्रत्येक शेतकरी म्हणतोय काहीच परवडत नाही. निदान 10 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की जेमतेम होतंय, जेवढं पिकवतो तेवढं येतंय तरी, पण आज परवडत नाही. देशोधडीला लागलेला आहे. जमिनी विकून त्याच्यावर जितके वर्ष जगायचे तेवढे वर्ष जगायचं, नंतर भीक मागायचं, अशाही लेवलला खूप शेतकरी पोचलेले आहे. ही जी आपल्या महाराष्ट्राची अवस्था आज झालेली आहे, याच्यामधून आज खरोखर या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे जे प्रामाणिक आहे, ज्यांना कळते हे चुकीचे आहेत, तर कळून फक्त स्वस्थ बसू नका. कळून स्वस्थ बसणाऱ्यांचा काही फायदा नसतो. ते तसेच गद्दार असतात. कळल्याच्या नंतर त्याच्यासाठी काय ॲक्शन घेता येईल तर आपल्याला जेवढ्या म्हणून लोकांना सांगता येईल, बोलता येईल, त्यांच्यासोबत बोलत राहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे हे काल तेच बोलले. ते म्हणतात राजकारणातले बांडगे आहेत हे, त्यांनी सुद्धा मेळावा घेतला, ते पण आता चिरकतील की आम्हीच कसे वारस आहोत बाळासाहेब ठाकरे यांचे. ते म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांना काही कळलेलेच नाहीये. शिवसेना जेव्हा सुरुवातीला लढली काँग्रेसच्या सोबत लढली, सुरुवातीचे दिवसही त्यांनी सांगितले. त्यामुळे ते म्हणतात हे जे म्हणतात ना काँग्रेस सोबत गेले, जसं काय काँग्रेस सोबत गेले, जसं काय पाकिस्तान सोबत गेले असं सांगून राहिले. आणि परत उद्धव ठाकरे म्हणतात की हा पंतप्रधान आहे की जो न सांगता तिथं पाकिस्तानला गेला आणि नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन आला, बिर्याणी खाऊन आला, बोलवलंही नव्हतं. ते म्हणतात उद्धव ठाकरेने नाही खाल्ला कुठल्या पाकिस्तानी नेत्याच्या घरचा केक, उद्धव ठाकरे नाही कुठल्या मशिदीमध्ये गेला, किंवा उद्धव ठाकरेंनी नाही सांगितलं की माझ्या लहानपणी मी कसा मुसलमानांच्या ह्याच्यामध्ये होता. उद्धव ठाकरे म्हणतात की येस, या देशामध्ये असलेले मुसलमान जे जे देशभक्त आहेत, ज्यांना वाटतं की हा देश आपला आहे आणि याच्यासाठी आपण लढलं पाहिजे, तो प्रत्येक मुसलमान मला प्रिय आहे. ते औरंगजेबाची आठवण काढतात की औरंगजेब नावाचा एक गनमॅन होता, आर्मीमध्ये होता औरंगजेब नावाचा आपल्या. त्यांनी जी शर्त लढवली आणि दुश्मनांनी त्यांना मारलं, पाकिस्तानी सैन्याने त्यांना मारलं, त्या औरंगजेबाला आपल्या आर्मीने शौर्य पदक दिलेला आहे, याला सत्कार केलेला आहे त्या औरंगजेबाचा. उद्धव ठाकरे म्हणतात की हे अशा प्रकारचा औरंगजेब मला प्रिय आहे, तो नाही जो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढला, ज्यांनी या राज्याला लयाला घालवलं. आणि परत
ते आठवण करून देतात की औरंगजेबाला महाराष्ट्रानेच संपवलेलं आहे. त्यामुळे कितीही बलाढ्य सत्ता असू दे, औरंगजेबाची बलाढ्य सत्ता होती. बघा, दिल्लीपासून ते साऊथ कर्नाटकपर्यंत त्याची सत्ता होती. याला कोणी संपवलंय? शिवाजी महाराजांनी संपवलं, महाराष्ट्राने संपवलेलं आहे. आणि त्यांना हेच सांगायचं आहे की हे बघा, हे जे वाटते भाजपवाल्यांना की आम्ही एवढे बलाढ्य वगैरे आहोत, ते म्हणतात हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातले जे जे हे सगळे प्रामाणिक लोक आहे, ज्यांना आज खरोखर वाटतंय की या लोकशाहीला टिकवलं पाहिजे, या भारत मातेचं रक्षण केलं पाहिजे, हे सगळे जे काही ढोंगी, भ्रष्टाचारी, खोटारडे आणि नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असलेले सगळे लोक आहे, यांना खाली खेचलं पाहिजे असं ज्या ज्या लोकांना वाटतं, त्यांनीच म्हणजे तेच लोक आहेत की जे या भाजपला घरी बसवणार आहे. हा उत्साह आणि हा विश्वास जो उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणामध्ये दिला, मला ते फार आवडलं. याच्या आधीच्या त्यांच्या सगळ्या भाषणांपैकी मी अनेकदा त्यांच्या भाषणावर टीका पण केलेली आहे. त्यांनी अनेकदा टरबूज, खेकडे असे काय काय उल्लेख केले. मला नव्हतं आवडलं कोणाला खेकडे बिकडे म्हणा, पण आज जे ते बोललेले आहेत, जो विश्वास, जे रणशिंग फुंकलेलं आहे, त्यांनी आवडलं. आणि याच काय म्हणूया अशाच प्रकारच्या याची गरज आहे. काँग्रेसचेही जे नेते असतील की प्रमुख असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख असतील, त्यांनी सुद्धा याच आत्मविश्वासाने भाषण करायचं, याच आत्मविश्वासाने बोलायचं आहे. कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा आहे. अनेक कार्यकर्ते हे काय म्हणूया डिमॉरलाइज झालेले, त्यांना कळत नाही आहे काय होत आहे. यांना खरोखर आत्मविश्वास देण्याची गरज आहे. माझी विनंती आहे, माझं कोणाशीही जवळीक नाही आहे. सत्तेमध्ये हेही लोक बसतील तर मी त्यांच्यावरही टीका करेन जेव्हा ते चुकीचे करतील. पण आज मला खरोखर असं वाटतंय की आपल्या देशाला, आपल्या राज्याला या भ्रष्ट लोकांपासून वाचवण्याची खूप गरज आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भाषण पूर्ण ऐकलं असेल तर त्याच्यातले काही राहिलेले मुद्दे मला नक्कीच तुम्ही सांगा. थांबते. थँक्यू.